सगळ्यांनी हा आला काय तुम्हाला काय, तुम्ही शेतकरी युट्यूबरला काय त्यांना जाहिरात टाकायची असते, करायची असते, आणि ते जाहिरात करून काय त्यांचा फायदा नाही ना, तुमचाच फायदा आहे ना, तुम्हीच लोकांपर्यंत पोहोचताय. असं लोकांनी मी मोठेपणा करण्यात काय म्हणजे काय म्हणतात त्याला, हट्टीपणा काही गरजेचं नाही. नाही तसं तुम्हाला करता आलं असतं किंवा नंतर करू म्हणता आलं असतं. हा नाही, माझं तसं काहीच नसतं. मी माझ्याकडं कुणी येऊ द्या, फक्त आमचं एक डोक्यात असतं की पावसाच्या दिवसात बैल काही युट्यूबरचं असं असतं, बैल मोकळा सोडा, मग तिकडून आणा. आता बैल अग्रेसिव्ह म्हणले सोडा कुठून अंधारा कोणी, तुम्ही फक्त कॅमेरा घेणार, त्यामुळे ते आपल्याला जमत नाही. मला फक्त लागतं की हा तुम्ही आलाय ना, मग तुम्ही आम्ही सांगाल त्या पद्धतीने बैल उभा करू. तुम्ही जर म्हणला कासरे सोडा आणि बैल वरून पळवा आणि खालून आणा आणि वर न्या, ते जमत नाही. कारण आम्हाला आमच्या बैलांच्या खोडी माहिती असतात. आणि पावसाच्या दिवसात 99% मी शूटिंग करून देत नाही. त्याचं कारण आहे की सरकला, मोडला, तोडला, लाख मोलाच्या वस्तू आहेत, त्याला जबाबदार कोण? मग खिलार शेतकरी परिवाराला मात्र या पावसातच तुम्ही परवानगी दिली. काय झालं, तुमच्या मी बरेचसे व्हिडिओ पाहिला, तुम्ही जाग्यावर बैलांची शूटिंग घेताय. आजपर्यंतचा इतिहासात मी तुमचा बॅकग्राऊंडच्या सगळ्या व्हिडिओ वगैरे आहे, आम्ही पाहतच आलो. बरं, मी तुमच्या वडिलांपासूनचा काळ मी आम्ही पाहत आलो की मामांचं वगैरे कसं काम आहे ह्या खिलार क्षेत्रामध्ये, सगळ्या गोष्टी बघत आलो. पण तुम्ही कधी बैल सोडून दाखवा, पळवून दाखवा, की आता तुम्हाला सोडून दाखवायला तुम्ही काय घेणार आहे? तुम्हाला शूटिंगच घ्यायची, तुम्ही जागेवर घेताय ना, चालवून दाखवा म्हणा, चालवून दाखवा. आम्ही काही युट्यूबरचं काय सोडून दाखवा, पळवून दाखवा, शूटिंग घेऊ. त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम होतोय की पावसाच्या दिवसात बैल सरक, तुम्ही इतर दिवसात आल्यावर सोडून अख्खं कासरं सोडू आपण, नाही का? पावसाच्या दिवसात सटका सटकी होती बैलांची, पडत्यात बैल, मोडातोड झाल्यावर. सोडलेला कोणताही सीझन असू द्या, बैल मोकळा सोडलेला बरा का नाही, पण तो बरा. आता कसं होतंय, बैल गावलाय पाहिजे, मालकाच्या तरी हातावर पाहिजे ना, पहिली गोष्ट. आणि सगळ्यात महत्वाचं वळू क्षेत्रातला बैल. म्हणजे आता माझी काय होतंय, मी व्यायाम देतोय प्रॉपर बैलांना. माझी बैल दिवसाडा मी झुकतोच दादा. मी इकडे व्हिडिओ तुम्हाला दाखवी, मी बैला झुकतोय. तुम्हाला खाली टायर आहे, टायरावर लाकडाची वंडी आहे, शिवळ्यालाही झुकतोय आणि मी वासर बैलगाडीलाही झुकतोय. त्याच्यामुळे काय होतं, व्यायामात असल्यामुळे पाय मोकळे असतात. पण अचानक बैल जर सोडला, समजा आता हे बैल जागेवर बांधून आहे आणि हा अचानक जर सोडला, अचानक सोडल्यामुळं बैल चटकू शकतो. बैलाच्या शिरा पूर्णतः मोकळ्या नसतात आणि तो आमंदात कशा उड्या हाणणार, तो उड्या हाणल्यावर बैल कुठे शिरत भरू शकतो, छातीत भरू शकतो, पायात चमकू शकतो, आणि ते मोकळं झाल्यामुळे वारं एकदा लागलं की बैल येड्यागत करणार. बरोबर, मग ते तसं चुकीचंच आहे. हा, आणि जर तो हातावर येत असेल, जर त्याला व्यायाम असेल, तुमचा बैल चेकाळला काय झाला तरी तुम्हाला सापडत असेल, सोडलं तरी हरकत नाही. पण सापडत असेल तर तसं सोडणं चुकीचं काम. महाराज.